नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी.एड प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर 1 पेपर क्रमांक 1 बालपण आणि वाढते वय त्यामध्ये प्रकरण क्रमांक 1 वाढ आणि विकासाचा सैद्धांतिक दृष्टिकोन याविषयीची माहिती आपण घेणार आहोत आणि त्यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत जे एक्झामला विचारले जातात असेच प्रश्न आपण घेणार आहोत. वाढ व विकास ही संकल्पना स्पष्ट करा. तर वाढ म्हणजे काय? तर सुरुवातीला आपल्याला वाढ म्हणजे काय, वाढीची व्याख्या लिहायची आहेत. वाढ म्हणजे काय, तर फ्रँक या मानसशास्त्रज्ञाच्या मते पेशीयुक्त गुणाकार म्हणजे वाढ होय. त्याचबरोबर वाढ म्हणजे परिमाणात्मक व मोजता येईल असा बदल होय. शरीराचे वजन व आकारमान वाढते, ते आपणास मोजता येते. वाढ ही उंची वजन यांच्याशी निगडीत असते. वाढ ही आहार आणि पोषण यामुळे घडते. शारीरिक वाढीमध्ये हृदयाचे आकारमान वाढते, वजन वाढते, हाडांची लांबी वाढते, या सर्व गोष्टींचा समावेश वाढ या संज्ञेत होत असतो. आता बघा, वाढ ही मेंदूची सुद्धा मानसिक वाढ होत असते. मेंदूची मानसिक वाढ झाली की स्मृती क्षमता वाढते, वेदन क्षमता वाढते. वाढ हा शब्द सामान्यपणे आकाराने मोठा होणे व वाढणे या अर्थाने वापरला जातो. आता त्यानंतर विकास म्हणजे काय स्पष्ट करा. तर विकासाची व्याख्या काय आहे, तर हर्लोक यांच्या मते अनुभव व परिपक्वतेमुळे क्रमबद्धतेने होणाऱ्या व ज्यांचे पूर्वानुमान लावता येते अशा नमुन्याने होणाऱ्या प्रगतिशील बदलांची शृंखला म्हणजे विकास होय. त्यामध्ये बाल व सोहनी यांची सुद्धा एक व्याख्या आहे. परिपक्वतेच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल म्हणजे विकास असतो. आता विकासाची काही तत्वे आहेत. विकासात सातत्य असते, विकासात क्रमबद्धता असते, विकास हा संकलित स्वरूपाचा असतो, विकास स्थूलाकडून सूक्ष्माकडे होतो, विकासातील वेगवेगळ्या बाबी परस्पर संबंधित असतात, विकासाचा वेग कमी असतो, व्यक्ती विकासाचे निश्चित टप्पे असतात, विकास हा अनुवंश व परिस्थितीवर अवलंबून असतो, विकास हा पृथक्करणात्मक तसेच संश्लेषणात्मक आहे. त्यामध्ये विकासात सातत्य असते, हा पहिला पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. ही सर्व जी 9 तत्वे दिलेली आहेत त्यापैकी पहिला पॉईंट म्हणजे विकासात सातत्य असते. तर अनुभव हा खरा गुरु असतो. प्रत्येक अनुभवातून व्यक्ती शिकत जाते, यातून व्यक्तीचा विकास होत असतो. संपूर्ण जीवन हे अनुभवांचीच शृंखला आहे. या प्रत्येक अनुभवातून व्यक्ती परिपक्वतेकडे पाऊल टाकते, विकसित होऊन जाते. व्यक्ती सतत कुटुंबाशी, समूहाशी, मित्रांशी, पर्यावरण यांच्याशी आंतरक्रिया करीत असते, यातून स्वविकसित करीत असते. येणाऱ्या संघर्षाला, समस्याला सामोरे जाताना विचार, तर्क, अनुमान काढणे, मार्गक्रमण करणे, शिक्षण, अनुभव मिळतो. परिपक्वता येणे ही सतत चालू असते. यातील परिवर्तनातून प्रगती सूचक मालिका बनते, तोच विकास असतो. त्यानंतर दुसरा पॉईंट म्हणजे काय, विकासात क्रमबद्धता असते. कोणत्याही बालकाला निरीक्षण केल्यास असे लक्षात येईल की कोणतेही मूल एकदम पळायला लागत नाही, एकदम पूर्ण वाक्य बोलत नाही. या व अशा सर्व क्रिया करताना विशिष्ट क्रम असतो. उदाहरणार्थ, भाषा शिकताना अगोदर श्रवण करणे, त्यानंतर संपूर्ण वाक्यांसाठी एखादे अक्षर उच्चारणे, त्यानंतर पूर्ण शब्द उच्चारेल, त्यानंतर वाक्य उच्चार करेल, म्हणजेच विकासात क्रमबद्धता असते. त्यानंतर विकास हा संकलित स्वरूपाचा असतो. बालकाने बोबडे बोलण्यापूर्वी अनेक कृती केल्या असतात. रांगण्यापूर्वीच्या हालचाली दिसतीलच असे नाही. या वृत्तीचे संकलित रूप आपणास बोलण्यात व रांगण्यात दिसून येतात. विकास हा स्थूलताकडून सूक्ष्माकडे होतो. एखादी नर्तकी आपल्या पायात बांधलेल्या 100 घुंगरांपैकी आपल्या कौशल्याचे एकाच घुंगराचा आवाज करते, ही सूक्ष्मतम प्रगती आहे. यापूर्वी हालचाली अत्यंत स्थूल स्वरूपात झालेल्या असतात. ही सूक्ष्मता स्थूलतेनंतर प्राप्त झालेली असते. विकासातील वेगवेगळ्या बाबी परस्परांशी संबंधित असतात. वेगवेगळ्या अवयवांच्या वाढी परस्परांशी संबंधित असतात. शारीरिक आणि मानसिक विकासाची गती भिन्न आहेत. या शारीरिक विकासाशी संबंध असतो क्षमता, कौशल्य, संप्रेषण, रुची, आवडी व मूल्य, व्यवहार
अशा विकासातील वेगवेगळ्या बाबी परस्परांशी संबंधित असतात. विकासाचा वेग कमी जास्त असतो. वेगवेगळ्या अवस्थांमध्ये विकासाचा वेग कमी जास्त असतो. पहिल्या 2-4 वर्षात मेंदूचा विकास जलद होतो, पण त्याचवेळी त्याचा मानसिक व शारीरिक विकास कमी होतो. लैंगिक विकास तर सुरुवातीच्या काळात अतिशय मंद असतो. सामाजिक विकासातही असेच दिसून येते. 7वा जो टप्पा आहे, तत्व जे आहेत, व्यक्ती विकासाचे निश्चित टप्पे आहेत. सर्व व्यक्तीच्या बाबतीत विकासाचे टप्पे सारखेच असतात. विकासाचा क्रम ही सारखाच असतो, पण प्रत्येक व्यक्तीच्या विकासाची अवस्था भिन्न असते. त्यानंतर 8 नंबर, विकास हा अनुवंश व परिस्थितीवर अवलंबून असतो. समान परिस्थितीत बालकांचा शारीरिक, मानसिक व भावनिक विकासात ही फरक आढळून येतो. यात अनुवंश हा घटक प्रभावी ठरतो. भिन्न परिस्थितीत ही विकासात दिसणारा फरक हा परिस्थितीवर अवलंबून असतो. एकंदरीत विकास हा अनुवंश व परिस्थितीवर अवलंबून असतो. विकास हा पृथक्करणात्मक तसेच संश्लेषणात्मक असतो. बालकांचा आत्मविश्वास वाढला की न्यूनगंड कमी होतो. प्रेमाची भावना वाढली की मत्सर कमी होतो. समूहात वावरताना एकलकोंडेपणा कमी होतो. नवीन सवय जडताना जुन्या सवयी बदलतात. म्हणजेच विकास हा पृथक्करणात्मक तसेच संश्लेषणात्मक असतो. त्यानंतर वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक. वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत? परिस्थिती आहेत, कुटुंब आहेत, शाळा आहेत, समाज आहेत, संपर्क माध्यमे आहेत. तर याविषयीची आपल्याला माहिती एक्झाममध्ये लिहायची आहे. त्यामध्ये जो पहिला जो पॉईंट जो आहे, वाढ व विकासावर परिणाम करणारे जे घटक आहेत, त्यामध्ये परिस्थिती. व्यक्तीच्या सतत आंतरक्रिया घडून येतात. बाह्य परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, समाजातील दर्जा, वर्ग इत्यादी घटकांचा व्यक्तिमत्वावर परिणाम दिसून येतो. अनुवंशाने उत्तम लाभलेली बाबीही वातावरणाअभावी निष्क्रिय होतात. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या वातावरणाअभावी विपरीत परिणाम होईल व सामान्य बुद्धिमत्तेचा बालक भोवतालच्या वातावरणामुळे पुढे जाईल. कुटुंब, व्यक्तीचा संबंध अगोदर कुटुंबाशी येतो. कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे व्यक्ती वर्तन करते. निरीक्षण व अनुकरणातून हे घडून येते. सुसंस्कृत घरात चांगले संस्कार होतात. संयुक्त विभक्त कुटुंब, आई वडील, नोकरी करणारे पालक यांचा परिणाम बालकाच्या विकासावर होतो. शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती असते. शालेय कार्यक्रमातून बालकाला वाढ व विकासासाठी प्रयत्न केले जातात. त्यानंतर समाज. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजातील सर्व प्रक्रिया, सामाजिकरण, परिवर्तन, व्यवस्थांचा परिणाम बालकांच्या व्यक्तिमत्वावर होतो. त्यानंतर संपर्क माध्यमे बालकाच्या विकासावर आकाशवाणी, वृत्तपत्र, दूरदर्शन, चित्रपट, फेसबुक, व्हॉट्सअप, मोबाईल इत्यादी समूह माध्यमाचा परिणाम विकासावर घडून येत आहे. याचे सकारात्मक व नकारात्मक परिणाम दिसून येतात. तर मित्रांनो, या पहिल्या प्रकरणातील जे महत्त्वाचे जे पॉईंट होते, महत्त्वाचे जे प्रश्न होते, ते आपण घेतले. जर व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला निःशुल्क सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.